नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर नावाळे. गोष्ट एका भटकंतीची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत वाशीतल्या एका एक्झिबिशनमध्ये. चला तर पाहूया एक्झिबिशनमध्ये हस्तकलेपासून वस्तूंच्या निर्मितीमागील महत्त्वाचा निकष असतो. उपयुक्ततेबरोबरच सौंदर्यदृष्टी असणाऱ्या व्यक्तीकडून अशा वस्तूंची जगभरातून मोठी मागणी असते. दैनंदिन उपयुक्त वस्तूंचे सुनियमन करून त्यांचे वृक्षत्व घालविणे, त्यांना सौंदर्यरूप देणे हे हस्तव्यवसायाचे उद्दिष्ट आहे. आपला छंद जोपासत उपजीविका करण्याचे साधन म्हणून हस्तव्यवसायाकडे पाहिले जाते. अलीकडे यास पूर्ण वेळ व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हस्तव्यवसायाची मुळे पूर्वाश्रमीच्या प्राचीन ग्रामीण संस्कृतीत व विशिष्ट प्रदेशात सीमित असली तरी कालांतराने त्यामध्ये आधुनिकतेची भर पडून निमशहरी भागाकडून तो केला जातो. बहुसंख्य कारागीर नैसर्गिक अथवा उपलब्ध स्थानिक साहित्याचा विनियोग करून कलाकुसरीच्या वस्तू बनवित असते, तरी काही कारागीर आधुनिक, अपारंपरिक व कारखान्यातील निरुपयोगी पदार्थांना याला पसंती देतात. त्यामध्ये कापडावर रंगकाम व नक्षीकाम करणे, चित्रांना आकर्षक तेले रंग देणे, विविध प्रकारच्या नाट्यबाहुल्या व मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तूर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.